श्री स्वामी समर्थ. तर बघा, खूप जणांची इच्छा असते की गुरुचरित्राचं पारायण करावं, पण खूप साऱ्या अडचणी येतात किंवा वेळ नसतो. बरेच जण ऑफिसला जातात, कामाला जातात, तर त्यांना वेळ नसतो. आणि गुरुचरित्राचं ग्रंथाचं असं आहे की गुरुचरित्र पारायणाला खूप नियम आहेत, कठोर कडक नियम आहेत आणि ते पाळावेच लागतात. आणि ज्यांना ते पाळणं शक्य आहे त्यांनीच गुरुचरित्र पारायण करावं. कारण गुरुचरित्र हा ग्रंथ इतका पॉवरफुल आहे ना, की त्याचं पावित्र्य राखणे तितकंच गरजेचं असतं. आणि खूप साऱ्या लोकांना इच्छा असते गुरुचरित्र पारायण करायची, पण वेळ नाही होत. तर अशांसाठी आता एक चांगला उपाय म्हणजे, ठीक आहे, तुम्हाला पूर्ण पारायण करायला जमत नाहीये, तर तुम्ही गुरुचरित्रातला जो 14वा अध्याय आहे, तर तो पठण करू शकता. तर गुरुचरित्र पारायणामधला जो 14वा अध्याय आहे ना, तो सगळ्यात पॉवरफुल आहे. म्हणजे तो इतका महत्वाचा आहे सगळ्या या अध्यायांमध्ये. कारण तुम्ही फक्त 14वा अध्याय जरी वाचला ना, तरी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचं तेवढंच महत्व 14वा अध्यायाला आहे. आणि तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचे जे काही नियम आहेत ते तुम्हाला 14वा अध्याय वाचण्यासाठी लागू होत नाही. तर इथे तुम्हाला कुठलंच नियम वगैरे पाळायची गरज नाहीये. तुम्हाला फक्त